वाढवण बंदराला जसं तुम्ही म्हणालात की रस्ते मार्गाने कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसं जलमार्गाने देखील इतर जी शहरं आहेत आजूबाजूची त्यांनी कनेक्टिव्हिटी देणं शक्य आहे का? त्या दृष्टीने काही पावलं उचलली आता जातात? उदाहरण आपण रेडिओ क्लब जेटी बांधतोय कुलाब्याला. बरोबर. त्या रेडिओ क्लब जेटीवरून आपल्या नवी मुंबई एअरपोर्टवरून आपण वॉटर टॅक्सी सुरू करतोय. 40 मिनिटात, ज्याचा आजचा प्रवास तुम्हाला 1 तास 30 मिनिटं जवळपास लागेल. तुम्ही अगर कुलाबावरून सुरू केलं आणि नवी मुंबईपर्यंत गेलात 1 तास 30 मिनिटं की 2 तास लागतील. 40 मिनिटात तुम्ही कुलाबा ते नवी मुंबई एअरपोर्टपर्यंत, म्हणजे त्याच्या आतमध्येच आम्हाला जलवाहतुकीसाठी वॉटर टॅक्सीसाठी आपण स्टेशन तयार करतोय, मेट्रो स्टेशनसारखं. ते तुम्हाला 40 मिनिटात आम्ही तिथे पोचू. म्हणजे आज तुम्ही अन्य देशांकडे, आम्ही नेदरलँडला जाऊन आलो, स्वीडनला जाऊन आलो, बाहेरच्या कुठल्याही देशात तुम्ही जाल तर जलवाहतुकीला मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आहे. आपणच त्याच्यामध्ये मागे राहिलेलो आहे. पण महाराष्ट्र पुढच्या 1 वर्षामध्ये तुम्हाला एक अग्रेसर राज्य म्हणून जलवाहतुकीमध्ये दिसेल. महाराष्ट्र कशामुळे पाठीमागे राहिला जलवाहतुकीच्या ह्याच्यात? कारण की मुळात आपल्या इकडे एवढं मोठं कोस्टल एरिया आहे, तुम्ही तिथलं प्रतिनिधित्व करता, तरी कोस्टल म्हणजे आपल्या इथे वॉटर ट्रान्सपोर्ट, वॉटर टॅक्सीज ह्याला फार उशीर झालेला आहे. नक्कीच उशीर झाला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसानही झालेलं आहे. आज जेव्हा आपण जलवाहतुकीचा विचार करतो तर त्याच्यामुळे आपल्याला वेळही वाचतो, पैसे बचत होतात. आज जेव्हा आम्ही मुंबई वॉटर मेट्रोचं DPR आमचं तयार होतं आहे, ह्या महिन्यामध्ये सबमिट होईल. जेव्हा आपण वॉटर मेट्रोच्या माध्यमातून मुंबईच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जाऊ, तुम्ही विचार करा मुंबईला ट्रॅफिक, आज नुसतं मेट्रो जेव्हा आमच्या देवेंद्रजींनी सुरू केलं किती फरक पडला त्याच्यामुळे. तसंच वॉटर मेट्रो जेव्हा आपण आपल्याला नरिमन पॉईंट टू बँड्रा, बँड्रा टू दहिसर अशा मार्गात तुम्हाला वॉटर मेट्रोचं एक चांगलं जाळं जेव्हा मुंबईमध्ये चालत असताना दिसेल, मुंबईला किंबहुना मुंबईकरांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल.